नमस्कार, आज आपण बनवलेला आहे हा चॉकलेट केक। एकदम स्पंजी आणि जाळीदार बनलेला आहे। पावसाळ्यामध्ये आपण पुडा फोडून ठेवलेले बिस्किट असतात ते चिंबून जातात, त्यापासून बनवलाय। एकदम मस्त बनलाय। तो कसा बनवलाय हे नक्की पहा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आपल्याला प्रश्न पडलेला असतो की हे चिमलेले बिस्किट यांचं करायचं काय। त्यापासून आज मी एकदम सोप्या पद्धतीने चॉकलेट केक बनवलाय। हे 10-15 चिमलेले बिस्किट आहेत, 1 कप साखर, 1 कप दूध घेतलंय, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि कोको पावडर घेतलेली आहे 2-3 चमचे, बेकिंग पावडर घेतली 1 चमचा आणि 1/2 चमचा खाण्याचा सोडा घेतलाय। आता बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आपल्याला। एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम मस्त बनतो केक, पाहू शकता। आता ह्याला साखर घातलेली आहे एकदमच, मी पहिल्यांदा नव्हती घातली, आता बारीक करून घेतलंय। अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलच्या बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। हे आता पीठ बनवून झाले बिस्किटांचं। बिस्किट कधी कधी शिल्लक राहतात पुड्यातली, त्याचं करायचं काय, त्यामुळे मी हा केक बनवलेला आहे। तूप घ्यायचंय, साजूक तूप आहे, तुम्ही तेल पण वापरू शकता। त्यामध्ये कोको पावडर घ्यायची, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। त्याला पण मिक्स करून घ्यायचंय। मिक्स झाली कोको पावडर, त्यामध्ये आता बेकिंग पावडर घालायची, सोडा आपण नंतर घालणार आहोत, अगोदर बेकिंग पावडर घातली। आणि आता हे बिस्किटांचं बनवलेलं पीठ जे बनवून घेतलंय ते घालायचे। खूप छान टेस्टी बनतो, खाताना असं वाटत सुद्धा नाही की हा बिस्किटापासून बनवलेला केक आहे। आता हे व्यवस्थित एका डायरेक्शन मध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं मीठ घालायचंय, म्हणजे मिठामुळे छान चव येते। थोडं थोडं दूध घालायचंय, 1 कप दूध घेतलंय, ते जसं लागेल तसंच घालायचंय, एकदम नाही टाकायचं। मस्त एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचंय व्यवस्थित। हे चेरीचे जे चॉकलेट असतात छोटे छोटे, त्याचे मी पीसेस करून घेतलेत आणि ते घालायचे। ते गरम झाल्यानंतर छान वितळतात आणि केक मध्ये मस्त टेस्ट येते त्याची मध्ये मध्ये। मस्त। आता केकचं भांड घेतलंय, त्याला तूप लावून घ्यायचंय, सर्व साइडने तूप लावायचंय। तुमच्याकडे असेल तर बटर पेपर टाका, नाहीतर मी आता ह्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहे थोडंसं, आणि ते सर्व बाजूंनी लावून घ्यायचं पीठ। बटर पेपर नसला तरी काही प्रॉब्लेम नाही, निघतो व्यवस्थित केक। आता
पाव चमचा खाण्याचा सोडा घातलाय आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं दूध घातले. दूध शिल्लक राहिले 3-4 चमचे. मस्त कन्सिस्टन्सी ही अशीच ठेवायची, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. मस्त. तर केकच्या भांड्यात हे मिश्रण घ्यायचे आपल्याला घालून. त्याला थोडंसं आपटून घ्यायचंय म्हणजे त्यातले एअर बबल्स बाहेर निघतात, म्हणजे केकला छान जाळी पडते. हे परत थोडेसे चेरीचे चॉकलेटचे पीसेस आहेत ते मी टाकते. ते विरून जातात केकमध्ये, पण त्याची टेस्ट मस्त लागते. ते उष्णतेने मेल्ट होतात. मस्त. तर कढई तापण्यासाठी फ्री हीट होण्यासाठी 5 मिनिट फुल फ्लेमवरती ठेवली होती. त्यामध्ये आता केक ठेवायचा आणि आपल्याला 40 ते 45 मिनिट एकदम लो फ्लेमवरती त्याला असाच बेक होऊ द्यायचा आहे. पाहू शकता मस्त फुगलाय, किती छान बेक झालाय. वा, सुरीने पाहू शकता अजिबात चिकट सुरीला लागत नाही, म्हणजे याचा अर्थ सर्व बाजूंनी चांगला झालेला आहे केक. आता बेक झालाय व्यवस्थित. आता काढून घ्यायचा आहे, थंड झाल्यानंतरच काढायचा आहे. मस्त. तर एका प्लेटमध्ये पलटी करायचं आहे. मस्त. पाहू शकता किती फुगलाय आणि स्पॉन्जी एकदम जाळीदार आणि एकदम मऊ बनलाय. वा, कट करून घ्यायचा आहे. मस्त एकदम मऊ झालाय, खूप छान जाळी पडली. वा, मस्त. पाहू शकता किती जाळीदार बनलाय, दिसतोय पण मस्त जबरदस्त झालाय. नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही हे चिमलेल्या बिस्किटांचं काय करता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि हे अशा पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा केक कसा बनलेला आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवत खात राहा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.